धनिया पोड्या, हे मसाले जे आहेत ते पूर्णपणे चिकन मध्ये उतरले पाहिजेत. आणि झाकण ठेवायचं. बरं ते गाईस तर कडक. वाव. हे गाईज वेलकम टू माय चॅनल SM ट्रॅव्हलर. गाईज तर तुम्ही बघितलंच आहे की काल आपण सिद्धिविनायकवरून आलोय आणि आज संडे आहे. ओके 30 ना 30 तारीख ना 30 नोव्हेंबर. तर आज आमचा प्लॅन झालाय गाईज चिकन टिक्का बिर्याणी बनवण्याचा. तर मी आणि शीतल आज आम्ही दोघं पण बनवणार आहोत चिकन टिक्का बिर्याणी. शिवू गेलाय मम्मीकडे थोडस त्याला ब्रेकफास्ट करायला आणि खेळायला. तर येस आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. आपल्या चॅनलला जर का तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि प्रेम देत राहा आपल्या चॅनलला गाईज. तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत. आपण क्विकली तुम्हाला जे पण इन्ग्रेडियंट्स लागतात त्याला पदार्थ लागतात ते तुम्हाला दाखवून देतो. ओके गाईज आपण आता रेसिपीला स्टार्ट करतो. तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवतो. तर आपण टोटल इन टोटल आहे ना 1.5 किलोची बिर्याणी बनवतोय. ओके तर त्यासाठी आपण ना अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे आणि 800 ग्रॅम अक्रॉस आपलं चिकन आहे. ओके त्यासाठी लागणारे आपल्याला बरिस्तासाठी 5 कांदे. ओके टोमॅटो घेतलेले आहे आणि हे करीसाठी म्हणजे जी करी होणार आहे चिकन टिक्काची ग्रेव्ही त्यासाठी आपल्याला हा मसाला घेतला आहे. याच्यामध्ये आपला आगरी मसाला घेतला आहे, हळद घेतलेला आहे, जिरा मसाला घेतलेला आहे, धनिया पावडर, मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे. टोमॅटो घेतलेले जे पण आपल्या ग्रेव्ही लागणार. हा जो मसाला आहे ना हे पदार्थ सेम हेच आहेत. ओके आगरी मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, हळद, लाल तिखट, मीठ हे आपल्याला मॅरिनेशन साठी घ्यायचं आहे. आणि ह्याच्यासोबतच आपण सुहानाचा चिकन टिक्का मसाला एक अक्रॉस 4 टेबलस्पून्स यूज करणार आहोत. ओके त्याच्यानंतर लागणारे ग्रेव्हीसाठी आपल्याला परत हे खडे मसाले आपण घेतले. तमालपत्र, दालचिनी, जावित्री फूल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वेलची आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. ओके ह्या सगळे पदार्थ आपल्याला ग्रेव्ही आणि भातामध्ये टाकायचे आहेत. ओके त्याच्यानंतर आपण मॅरिनेशन साठी घेणार आहोत दही, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट. ओके तर आपण स्टार्ट करूया. शीतल आता मॅरिनेशन स्टार्ट करेल. ओके तर सर्वप्रथम आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट अक्रॉस 2 टेबलस्पूनची आलं लसणाची पेस्ट घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतरचे जे मसाले आहेत ते सगळे टाकायचे. धनिया पोड्या, जिरं पोड्या आहे, हा आपला आगरी मसाला, काश्मीरी लाल मिर्च, हळद आणि हा मीठ. आणि आपला अप्रॉक्स मला वाटतं 3 ते 4 टेबलस्पून चिकन टिक्का मसाला आपला सुहानाचा जो आहे तो आपल्याला मॅरिनेशनसाठी टाकायचा. त्याच्याने काय होतं ना गाईस ती जी टेस्ट आहे ना टिक्क्याची ती खूप छान येते. आता आपण थोडंसं वरून लिंबू पिळणार आहोत गाईज. ओके ओके स्टार्ट. तर आता आपण मॅरिनेशनला स्टार्ट करतोय. ह्याला चांगलं मॅरिनेट करायचं आहे. आपल्याला हे जवळजवळ 30 मिनिटं ठेवावं लागेल. चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे मसाले जे आहेत ते पूर्णपणे चिकनमध्ये उतरले पाहिजेत. ह्याच्यामध्ये ना लाल रंग पण टाकतात बट आपण लाल रंग वगैरे असं काय टाकत नाही. जे नॅचरल आहे तेच आपण यूज करतोय जे म्हणजे काश्मीरी लाल मिर्च. ओके झालं आता आपला मॅरिनेट करून. आता आपल्याला हे ठेवायला लागेल फ्रीजमध्ये सेट व्हायला थोडासा मसाल्यासाठी. जितकं जास्त वेळ तुम्ही गाईस ठेवाल तेवढं जास्त चांगली टेस्ट येते. आपण 20 ते 30 मिनिटसाठी ठेवणार आहोत. तो आता काय करायचं शीतल? आता बरिस्ता करूया आपण. ओके तेल ठेवलंय तापायला. त्याच्यामध्ये आपण कांदा थोडा टाकून घेऊया. हे ओनियन ना जरासा क्रिस्पी होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये. म्हणजे
टेस्ट पण येईल जरासा. आणि साईडला आपण आता राईस पण करणार आहोत. जरा उकाळी आल्यावर त्याच्यात साहित्य टाकून राईस करून. तर आता आपण ना स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा ठेवतोय. ती वाटी चिकन मध्ये ठेवून त्याच्यात थोडंसं वरून तेल टाकायचं. आणि झाकण ठेवायचं. शीतल, आपलं हे आता फ्लेवराइज्ड चिकन होतंय स्मोकी फ्लेवरवाला. आता नेक्स्ट काय करणार आहोत आपण? आता हे आपलं भरीचा पण होत आलंय. आता राईसच्या पाण्यामध्ये हे साहित्य टाकून घेऊया. खडे मसाले हे आपल्याला स्टार्टिंगला टाकायचे. 2 तेजपत्ता, दालचिनी, वेलची, लवंग आणि हे 2-3 आपले मिरी. हे मसाल्याचं फूल आहे गाईस. ओके, याच्याने फ्लेवर येतात. त्याला काय बोलतात ते माहित नाही. आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपला जो राईस आहे तो चिटकत नाही गाईस. थोडंसंच टाकते मी, जास्त नाही टाकत. एकदम थोडं टाकायचं. आणि त्याच्यानंतर हा आपला 2 ग्लास म्हणजेच अप्रॉक्स अर्धा किलो हा भात आपल्याला टाकायचा आहे. आता आपलं जे राईस आहे ते आपण आता उकाळ यायला ठेवलं. ह्याला आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं. 90% आपल्याला ह्याला कुक करायचंय. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कुक झालेलं राईस जी जाळी असते त्याच्या मार्फत हे काढून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर पूर्ण 100% जेव्हा आपण ते दमला ठेवू तेव्हा आपल्याला ते करायचं. आपला बरिस्ता रेडी होतोय. आणि शीतल आता हे स्मोकीचं जे आपण कोळसा ठेवला होता तो खाणार करायचं. तेव्हा किती छान पूर्ण त्याचं जे फ्लेवर आहे ना गाईस, ते चारकोलचं ते या चिकनमध्ये उतरतं. आता आपण ह्याला परत एकदा मिक्स करणार आहोत. एकदा फ्रीजमध्ये ठेवायला लागेल आपल्याला सेट करायला. आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं 15 मिनिटं. आता परत एक 5 मिनिटं ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. स्मेल आलाय ना छान, खूप छान स्मेल आलाय तंदुरीचा गाईस. सो आता आपला भात रेडी झालेला दिसतोय. आपण ना त्याला जरासं काढून घेऊया. बघूया, पहिला चेक करूया झालंय का. सो 90% गाईज आपला भात झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 100% जसं तुम्हाला सांगितलं दमवर आपल्याला तो काढायचा. आता आपण ह्याला काढून घेऊया. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते गाळणीतून, जी आपली गाळणी आहे त्याच्यातून आपण काढून घेऊया. गाईज तुम्ही बघू शकता आपला भात किती मोकळा आणि किती सुटसुटीत झालेला आहे. फॉर्च्यून रिफाईंड बासमती राईस आपण यूज केला आहे. एकदम मोकळा झालेला आहे गाईज. ह्याला आपण थोडंसं फॅनवर ठेवलेलं आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा राईस आहे आपण गाळणीत ठेवला आहे, त्याचं थोडंसं पाणी निथळून घ्यायला. आता आपण आपली ग्रेव्ही स्टार्ट करणार गाईस. आता आपण चिकन टिक्का ग्रेव्ही करूया. तेल मी टाकून ठेवलेला आहे आधीच. गरम पण झाला असेल तो. आपण आता तेलामध्ये तेजपत्ता, खडे मसाला सर्व टाकायचे जे मगाशीच टाकलेलं. वेलची, दालचिनी, लवंग, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट. ग्रेव्हीसाठी पण आपण आलं लसूण पेस्ट टाकतो इथे.
आलं लसूण ते शिजत आल्यावर थोडंसं टोमॅटो टाकूया आपण त्याच्यात. हे 2 चॉप टोमॅटो गाईस. ग्रेव्हीसाठी लागतात हे जरा, चिकन टिक्का बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी. थोडंसं मिक्स करून आपण आता त्याच्यावर झाकण ठेवू. टोमॅटो लगेच शिजण्यासाठी जरासं मीठ पण टाकूया. आता मी झाकण ठेवते जरा 2 मिनिटं. आता आपण हे झाकण काढतो. बघू शकता पाणी पण सुटलंय टोमॅटोचं ग्रेव्ही. आता आपण त्याच्यात फर्स्ट कोथिंबीर टाकूया, चॉप केलेली थोडीशी. पुदिना अख्खाच टाकतोय आपण, अर्धा नाही केलं, कापला वगैरे नाहीये. आणि हा दही आपण सर्वच घेतोय कारण की ग्रेव्हीसाठी लागणार चिकन टिक्काचा. आणि हा बरिस्ता. जरा तो हे करायचं, चुरचुरायचं, बारीक करायचं. तो ऑलरेडी झालाय आपला तसा. आता आपण हे सर्व जे टाकलेले आहेत पदार्थ ते सगळे मिक्स करूया व्यवस्थित. दही पण व्यवस्थित मिक्स व्हायला हवंय. बघू शकता आता दही पण मिक्स झालेला आहे व्यवस्थित. आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया सर्व. हे आता हळद आहे, जिरपूड आहे, लाल तिखट, मीठ, धनिया पावडर आणि आपला आगरी मसाला हे मी सगळं टाकते आता त्याच्यामध्ये. मसाले लागू नये म्हणून आपण थोडंसं त्याच्यात पाणी ऍड करणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्त तेल पण सुटत आलंय. आता आपण त्याच्यामध्ये ना पाणी टाकूया आणि 5 मिनिटं शिजायला ठेवूया. अर्धा ग्लास पाणी आपण टाकतो याच्यामध्ये गाईस. ओके, मी ह्याच्यावर झाकण ठेवते. आता आपण हा मॅरिनेट केलेलं चिकन फ्राय करणार आहोत. जो आपण टिक्का म्हणजे तंदुरी बनवतो त्या टाईप. आणि स्मेल गाईज एवढा छान सुटला नाही मॅरिनेटेड चिकनला, कारण का आपण ऑलरेडी त्याला स्मोक केलं होतं. एक पीस. आणि हे पीसेस आहेत ना गाईज, हे थोडे आहेत ना मोठे ठेवायचे आहेत चिकन टिक्का बिर्याणीसाठी. त्याचा जायका आहे ना एक नंबर येतो गाईज, खरंच कडक. ग्रेव्ही पण ऐकून होत आली असेल. आता बघू शकता आपली जी ग्रेव्ही पण साईड बाय साईड रेडी झाली आहे.
दाखवते Wow. तेल सुटलंय ते जरासं मिक्स करूया आणि आपण गॅस इथं बंद करून ठेवूया. ग्रेव्ही तर आपली आता रेडी झाली आहे. बघू शकतो आपलं चिकन पण मस्त फ्राय होते गाईस. कोथिंबीर पण टाकूया वरून. आता आपण ग्रेव्हीची गॅस बंद केली आहे आणि जे बाजूला चिकन दिसतंय तुम्हाला ते कुक झाल्यावर आपल्याला ग्रेव्हीमध्ये परत ठेवायचं आहे आणि परत एक 5 मिनिटं आपल्याला कुक करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे ग्रेव्ही जे आहे याच्यामध्ये हे जे आपण तंदूर चिकन फ्राय करतोय ना, चिकन टिक्काचे पीसेस येते हे आपल्याला कुक झाल्यावर याच्यात टाकायचे आणि परत एकदा ही ग्रेव्ही जी आहे ही आपल्याला थोडीफार एक 5 ते 10 मिनिटं कुक करायची आहे. ओके, तुम्ही बघू शकता लाल रंग किती छान चढला ह्याला आणि तर्री पण एकदम छान चढलेली आहे. तो बघू शकता. आता मी हे टर्न करते सेकंड साईड. आपल्याला हे छान कुक करायचे, फ्राय करायचे मीन्स व्यवस्थित. एक साईड तर झाली आपली, सेकंड साईड आहे. थोडंसं रेस्ट करूया. तो गाईस तुम्ही बघू शकता आपली हे दुसरी जी दुसरा जो लॉट. तो गाईस तुम्ही बघू शकता आपला पहिला लॉट तर झाला आहे. आता चिकनचा सेकंड लॉट सुद्धा झालेला आहे. आता आपण ह्याला काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. ओके, आणि मग त्याला सगळ्या त्या चिकनला आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. बघू शकता आपला चिकन टिक्का बनवून इथे रेडी झालेला आहे. तर आपण आपल्या ग्रेव्हीला आता परत एकदा गरम करणार आहोत आणि ह्या ग्रेव्हीमध्ये आपले चिकन टिक्काचे पीसेस टाकून ही जी राहिलेली जी थोडीफार मॅरिनेशनची जी थोडीफार ही जी पेस्ट होती त्याच्यामध्ये पण पाणी टाकून आपण हे या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत गाईज. खूप छान टेस्ट येते याच्यामुळे. आणि हे टिक्काचे पीसेस टाकून ही ग्रेव्ही आपल्याला 5 ते 10 मिनिटं परत एकदा शिजवायची आहे. हे बघा आता आपण पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यात आपले चिकनचे पीसेस टाकायचे. लेग पीस आहेत आणि बाकीचे ब्रेस्ट आणि मधले थाई पीसेस वगैरे आहेत. एवढे साईजचे तुकडे तुम्हाला ठेवायचे. जास्त मोठे पीसेस नाही ठेवायचे आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम असे पीसेस आपले टिक्काचे ठेवायचे. आणि आपलं ते ग्रेव्हीमध्ये टाकतो आपण ते 4-5 मिनिटं शिजवायला लागेल त्याचने, कारण तो ऑलरेडी आपलं सर्व कुक झालेलं आहे व्यवस्थित. आणि हे झालं की आपण गाईज लेअरिंग करून आपली बिर्याणी फायनल स्टेजच्या दमवर ठेवणार आहोत गाईज. आता आपण लेअरिंग स्टार्ट करतोय फायनली. ओके, सो इथे तुम्ही बघताय आपलं चिकन आहे आणि राईस आहे. ओके, तर पहिले आपण खाली ना थोडंसं चिकटण्यासाठी वरचं जे तरीचं जे तेल आलं ना ते पातेल्यात टाकायचं आहे. करून घेऊया आपण, जेणेकरून आपला राईस चिकटणार नाही. त्याच्यावर मस्त शिटेल थोडंसं राईस. त्याच्यावर गाईस थोडीशी राईसची लेअर टाकायची आपल्याला. आता आपण हे करतोय हे फायनल प्रिपरेशन आहे गाईज. ह्याच्यानंतर आपल्याला हा पातेला एक 10 मिनिटं दमवर ठेवायचा आहे. पूर्ण खाली व्यवस्थित ती लेअर भाताची टाकून घ्यायची गाईज. तो गाईज आपण आता लेअर टाकले भाताची. त्याच्यावरती आपली सेकंड लेअर येणार आहे चिकनच्या ग्रेव्हीची आणि त्याच्यामध्ये एक 3-4 चिकनचे पीसेस पण टाकायचे. तो गाईज एवढा छान वास सुटलाय ना आणि ती दमवर दिल्यावर हा 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 क्लासिक वाटेल गाईज. कोथिंबीर पण टाकते मी थोडी वरून. आणि आपला बरिस्ता, थोडा बरिस्ता टाकायचा आहे आणि थोडा वरती ठेवायला टाकायचं गाईज. ओके, परत
आता आपल्या ही सेकंड लेअर येणार राईसची, सॉरी थर्ड लेअर आहे ही राईसची गाईस. सगळीकडे इव्हनली बघा कशी शीतल स्प्रेड करते, तसं तुम्ही पण स्प्रेड करा. आणि गाईज ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप टेस्टी होते. आत्ताच एवढा स्मेल व्यवस्थित येतोय आणि छान येतोय ना. तुम्हाला प्रेझेंटेशन पण दाखवेन मी फायनल. आता गाईज आपली थर्ड लेअर झालेली आहे. आता थर्ड लेअर मध्ये परत एकदा आपण चिकन टाकणार आहोत, ग्रेव्ही आणि पीसेस गाईज. ओके, बघू शकता तुम्ही आपली ही फोर्थ लेअर झालेली चिकनची. त्याच्यावरती आपण थोडीफार ही कोथिंबीर परत एकदा टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला फिफ्थ लेअर द्यायची परत भाताची गाईस. आपल्याला भात आहे सगळा गाईस, तो आपल्या सगळ्या याच्यावर टाकायचा आहे. भाताला बघा असं तोडून टाकायचं आहे, म्हणजे तो मोकळा होतो. ऑलरेडी मोकळाच आहे तो. जरासा फॅनच्या खाली जरासं ट्राय. किती सुटसुटीत झालाय बघा गाईस भात आपला. फॉर्च्यून रिफाइंड बासमती राईस आहे गाईचा. जी लेअर आहे गाईस, फायनल लेअर परत एकदा वरून चिकनची आणि त्याच्यावरती बरिस्ता आणि कोथिंबीर राहिली टाकायची गाईस. बघा अशी कन्सिस्टन्सी, ना जास्त पातळ ना जास्त थिक, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही आपल्याला अशी ठेवायची आहे. पूर्ण ग्रेव्ही आपण वरती भाताच्या 6th आणि फायनल लेअरला टाकलेली आहे गाईस. वरून टाकणार आहोत बरिस्ता आणि राहिलेली कोथिंबीर. वाव, आता ह्याला आपल्याला दम द्यायचा आहे गाईस. ओके, सो बघू शकता तुम्ही. आता जरा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण परत कोळसामध्ये ठेवूया ह्याच्यात आणि त्याच्यावरून तेल सोडूया. आपण हे 1 मिनिट झालेलं आहे स्मोक देऊन. वाव, आता आपल्याला दम द्यायचा ह्याला. सो आता आपण ह्याला दम भरूया थोडस 5-10 मिनिटं. बारीक गॅसवर. ठीक आहे, आता बघू शकता आपली बिर्याणी रेडी झाली असेल. काढूया आणि तुम्हाला दाखवते मी आता प्रेझेंट करून. आता बघू शकता. वाव, स्मेल पण सुटलाय छान स्मोकी. आता आपण बिर्याणी सर्व करू. वाव गाईस, काय कलर आलाय. सो बघा आता आपलं प्रेझेंटेशन चालू आहे गाईस. एवढं भारी वाटतंय ना, क्लास क्लास. वाव,